नमस्कार मंडळी, आपले दत्तात्रय निकम क्रिएशनवर स्वागत करीत आहे। आज आपण इतिहास गडकिल्ल्यांचा या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल। आपला विषय आहे किल्ले अजिंक्यतारा सातारा। सातारा किल्ला हा अजिंक्यतारा या नावाने ओळखला जातो। सातारा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी। पहिली राजगड, मग रायगड, नंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा असे हे अद्भुतपूर्व सामर्थ्य असलेला किल्ले अजिंक्यतारा याचा इतिहास आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इतिहास अजिंक्यतारा किल्ल्याचा। अजिंक्यतारा हा किल्ला सप्तर्षी सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो। अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे। गडावरून सातारा शहराचे विहंगम दर्शन होते। प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे। गडावरून पूर्वेला नांदगिरी, चंदनवंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो, आपण पाहू शकता पिक्चर मध्ये। सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी। पहिली राजगड, मग रायगड, नंतर जिंजी आणि चौथी म्हणजे अजिंक्यतारा। साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा याने इसवी सन 1190 मध्ये बांधला। पुढे हा किल्ला बहमानी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला। इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशाहीची पत्नी चांदबिबी हिला किश्वर खान याने कैद केले व या किल्ल्याचा उपयोग 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार एकीकडे होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला। छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर 2 महिने वास्तव्यास होते। या किल्ल्यावर शिवरायांना अंगीज्वर आल्याने 2 महिने विश्रांती घ्यावी लागली। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला। इसवी सन 1699 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला। किल्ल्यावर मोगली निशाण फडकवण्यास तब्बल 4.5 महिने लागले। किल्ल्याचे नामकरण आझम तारा झाले। तारा राणीच्या सैन्याने पुन्हा हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर अजिंक्यतारा असे केले। अशी वैभवशाली परंपरा असणारा आजचा हा अजिंक्यतारा किल्ला आपणासाठी आम्ही सादर करीत आहोत। आता पुढे जाता जाता आपण अजिंक्यतारा किल्ला याचा चित्रनकाशा पाहणार आहोत। सौजन्य trekshitis.com। आपण पाहू शकता किल्ल्याचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील असणारे किल्ले सुद्धा येथे दाखवण्यात आहे। सुरुवात सज्जनगड, तसेच पुढे जाता जाता चंदनवंदनगड आणि बरेच काही दाखवलेले आहे। या नकाशामध्ये प्रामुख्याने बुरुज, दरवाजा, चुन्याचा घाणा, व्यायामशाळा, वास्तू, उत्तराभिमुख हनुमान मंदिर, तसेच मुख्य दरवाजा, शौचालय, डांबरी सडक आणि इत्यादी गोष्टी सुद्धा इत्तंभूतपणे दाखवलेल्या आहेत। किल्ल्याच्या वरती बहुतेक असे तलाव आहेत, कोठार आहेत, वास्तू आहेत, तसेच महादेवाचे मंदिर सुद्धा आहे। आणि अशा या इतिहासाची परंपरा असलेल्या किल्ल्यावरती पाण्याची सोय भरपूर प्रमाणात आहे। नाव अजिंक्यतारा, उंची 44 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी मध्यम, ठिकाण सातारा जिल्हा महाराष्ट्र भारत, जवळचे गाव सातारा, डोंगररांग सातारा बामनोली। सध्याची व्यवस्था किंवा अवस्था व्यवस्थित, स्थापना निश्चित माहित नाही आहे। गडावर जाण्याच्या वाटा
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने सातारातून अनेक वाटांनी या गडावरती जाता येते. येथे सातारा एसटी स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणारी कोणतीही गाडी आपण पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर 10 ते 15 मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास अंदाजे 10 मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या थेट दिशेने आपण गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागतो. आपण जर का दुचाकीने सुद्धा या गडावरती जाणार असाल तर आपणास माहिती म्हणून सांगतो की येथे आपणास गडावर सुद्धा दुचाकी घेऊन जाता येते. गाडी रस्त्याने 1 किलोमीटर चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यासाठी अंदाजे 1 तास लागतो. गडावरील इतर माहिती आपणासाठी राहण्याची सोय गडावरील हनुमानाच्या मंदिरात 10 ते 15 जण राहू शकतात. जेवणाची सोय जेवणाची व्यवस्था आपण स्वतःच करावी. गडावरती जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर पिण्याचे पाणी नाही, परंतु इतर वेळी उपलब्ध असते. पण प्रवासादरम्यान आपल्याबरोबर थोडे पाणी ठेवावे, म्हणजे आपल्याला गरज असेल तेव्हा आपण पाणी घेऊ शकता. जवळचे गाव सातारा. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर 2 दरवाजे आहेत. आजही या दरवाजापैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. हे दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने आपण पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे 2 प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत, जे आपण आपल्या थंबनेल मध्ये पाहिले असेल. पुढे गेल्यावर एका डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगळादेवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आढळते. अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही येथे भेट देऊ शकता. अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेश शुल्क. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपणास कोणतेही शुल्क नाही. ओळखपत्र दाखवावे लागेल आणि जर का परदेशी नागरिक असतील तर त्यांना आपल्याबरोबर पासपोर्ट असणे हे अनिवार्य आहे. आणि हे महाराष्ट्र पर्यटन अंतर्गत येते आणि विभाग देखील वारसा स्थळाचा प्रचार करत असतो. असा होता हा आजचा अजिंक्यतारा किल्ला. एक दुर्मिळ असं क्षेत्र ज्याच्यामध्ये मराठ्यांचा इतिहास आपण पाहू शकता. तसेच शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपली राजधानी का बनविली ही आपण प्रत्यक्षात जाऊन या किल्ल्याला भेट दिल्यावरती आपल्याला याची प्रतीती येईल. अशा प्रकारे छत्रपती शिवाजीराजे यांना सादर प्रणाम करून आज आपण येथेच थांबणार आहोत. आणि आपण दत्तात्रय निकम क्रिएशन वरती जर का नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपणास मिळेल. आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन गोष्टीसाठी.